नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. युग कुठलेही असो, भगवंताला सुदाम्याचे पोहेच आवडतात. आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींची एक अद्भुत लीला ऐकणार आहोत. जोशीबुवा गडगंज श्रीमंत होते. आपल्या श्रीमंतीचा त्यांना फार अभिमान होता. तात्या वैद्य नावाचा गृहस्थ त्यांच्याकडे घरगडी म्हणून राबत होता, कारण त्यांनी जोशीबुवांकडून फार पैसे कर्ज म्हणून घेतले होते. जोशीबुवांचे कर्ज फेडून त्याला 2 वेळचे जेवणही महाग झाले होते, तरी तो उदारवृत्तीचा होता. एकदा तात्याला आणि त्याच्या बायकोला खायला एकच भाकरी होती, तीसुद्धा त्याने आपल्या कुत्र्याला दिली. जोशीबुवा स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असे आमंत्रण करतात. स्वामी त्याला म्हणतात, पैशाची श्रीमंती आहे पण मनाची नाही. जा, आधी मनाची श्रीमंती घेऊन ये. जोशीबुवांना परतताना सुंदराबाई अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी आणीन असे आश्वासन देतात. त्याच्या मोबदल्यामध्ये सुंदराबाईंना सोन्याच्या मोहरा मिळतात. सुंदराबाई स्वामींना जोशीबुवाकडे चलायला विनवणी करते. स्वामी सुंदराबाईची कृती जाणून असतात, तरीही ते होकार देतात. तात्याला जेव्हा हे कळते तेव्हा तो जोशीबुवांना म्हणतो की आपल्यालाही स्वामींना घरी बोलवण्याची इच्छा आहे, त्यासाठी तो काही पैसे मागतो. जोशीबुवा जाम भडकतात. अरे, स्वतःच्या खायचे ठिकाणे नाही आणि स्वामींना बोलवणार. जोशीबुवांनी पैसे दिले नाही म्हणून तात्या निराश होतो. दुसऱ्या दिवशी स्वामी जोशीबुवांकडे येतात. जोशीबुवा स्वामींना नेसायला अत्यंत महागडे पितांबर देतात आणि यथासांग आदरातिथ्यही करतात. त्यांच्या मनात एक प्रश्न येतो की स्वामी जाताना आपले महागडे पितांबर तर नाही ना घेऊन जाणार. इतक्यात स्वामी क्रोधित होतात. पितांबर काढून जोशाच्या तोंडावर फेकतात आणि नैवेद्य ग्रहण न करता परततात. जोशीबुवा क्षमा मागायला येतात. स्वामी म्हणतात, अरे, ऐश्वर्यात लोळून तुझे मन मलिन झाले आहे. अरे, तुला काय वाटले, नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार? चल, निघ इथून. इकडे तात्या घरी येऊन पत्नीला सगळे प्रकरण सांगतो. तिकडे एक व्यक्ती येऊन जोशीबुवांना तात्यांनी घेतलेली रक्कम देऊन तात्याला कर्जमुक्त करतो. जोशीबुवांना तो आपण तात्याचा हितचिंतक आहे असे सांगतो. तात्या त्याच्या घरातील देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेनी स्वामींचे आदरातिथ्य करण्याचे ठरवतो. तो ती मूर्ती उचलतो. त्याच्या बायकोच्या भावना उचंबळून येतात. ती म्हणते, देवघर रिकामे कसे तरी दिसत आहे. तात्या म्हणतो, अरे, स्वामी जिवंत देव असताना मूर्तीचा काय विचार करते? मी देवघरच बाजूला उचलून ठेवतो. खाली पाहतो तर काय, तिथे त्याला स्वर्णमोहरांची पिशवी सापडते. तात्या म्हणतो, हा स्वामींचा चमत्कार आहे. स्वामींचे आदरातिथ्य करून शिल्लक उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करू. तितक्यात त्याला एक हाक ऐकू येते, तात्या. तात्या बाहेर जाऊन पाहतो तर काय, खुद स्वामी बाळप्पांबरोबर त्याच्या घरी न बोलवता आलेले असतात. तो पत्नीसह स्वामीचरणी मस्तक ठेवतो. तितक्यात एक माणूस येऊन तात्याला सांगतो की तुझ्या पूर्वजांची जमिनीचा विवाद संपून ती जमीन आता तुला प्राप्त झालेली आहे आणि त्याशिवाय कोणीतरी तुझ्यावर असलेले जोशीबुवांचे कर्जही फेडलेले आहे. तात्या स्वामींचे यथासांग आदरातिथ्य करतो. तात्या स्वामींना नैवेद्य ग्रहण करायला विनवतो. स्वामी म्हणतात, अरे, हा सर्व सोहळा तुम्ही भक्तांसाठी असतो. भगवंताला पाहिजे असते ती भक्ताची खरी हृदयापासून केलेली भक्ती. तुला जर आम्हाला काही द्यायचे असेल तर आम्हाला तांदळाच्या कण्या दे. तात्याची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्याची खीर देते. स्वामी आनंदाने खीर ग्रहण करतात. स्वामी म्हणतात, अरे, युग कोणतेही असो, भगवंताला सुदामाचेच पोहे आवडतात. महाराजांच्या या लीलेतून सर्व स्वामी भक्तांनी हाच बोध घ्यावा की महाराजांना दांभिक, ढोंगी, खोट्या भक्तीचा तिटकारा आहे. त्यांना फक्त सच्ची भक्ती आणि त्यांच्यावरील भक्तांचा दृढ विश्वासच प्रिय आहे. गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव स्वामींनी कधीही केला नाही. त्यांना त्यांचे सर्व भक्त समानच असतात. त्यांचा भक्त त्यांची किती मनोभावे भक्ती करतो हेच त्यांना प्रिय असते. तुम्ही स्वामींची कितीही भक्ती करा, पण जर तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा नसेल, इतरांबद्दल आदर नसेल, तर तुमची भक्ती काही कामाची नाही. तात्यानेही देवघरातील देवाची शेवटची मूर्ती नाईलाजाने विकण्यास यासाठीच काढली की त्याला स्वामींवर दृढ श्रद्धा होती की आपल्या इथे जिवंत स्वामीदेवच आपल्याबरोबर आहेत. त्याने देवाला देवारामध्ये पोचण्यापेक्षा मनात स्वामींचे पूजन केले. त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताने स्वामींवर दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवूनच स्वामींची भक्ती करावी. कोणत्याही शंका कुशंका मनामध्ये आणू नयेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.